2005ला जी बंद केलेली आमची योजना आहे, जुनी पेन्शन योजना, तीच आम्हाला हवी आहे आणि ही मागणी घेऊन आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। वोट फॉर ओपीएस हे आमचं शस्त्र आहे आणि इथून पुढे विधानसभेची जी निवडणूक होणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला पेन्शन योजना देणार नाहीत त्यांना आम्ही खुर्चीवर बसण्याचा अधिकार देणारच नाही आहोत। कारण आम्ही अगदी वयाच्या 24 वर्षापासून 60-65 वर्षापर्यंत आमचं सगळं संपूर्ण आयुष्य या देशाच्या सेवेसाठी घालवत आहोत आणि यासाठी आम्हाला तो अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो आम्ही आमच्याकडून तुम्ही नाही हिरावून घेऊ शकत। आम्हाला आमची जुनी पेन्शन योजनाच हवी आहे। नो जीपीएस, नो एनपीएस, ओनली ओपीएस। आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जुन्या पेन्शनसाठी महाआक्रोश मोर्चा सर्व शिक्षक संघटनांनी या ठिकाणी समन्वय समितीच्या माध्यमातून काढलेला आहे। आमची आजची प्रमुख जी मागणी आहे की 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी। त्यासाठी शासनाने विधानसभेच्या अगोदर त्याची घोषणा करावी, नाहीतर भविष्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी वोट फॉर ओपीएस ही योजना राबवतील। त्याचबरोबर जे नवीन शिक्षण सेवक किंवा कंत्राटी कामगार आहेत, कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांना देखील नियमित वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, कारण त्यांची उर्वरित सेवा आहे ती फार अल्प प्रमाणात आहे। त्यांच्यासाठी देखील शासनाने कंत्राटीकरण रद्द करून त्यांना सरसकट नियमित वेतन श्रेणी लागू करावी, हे आजच्या प्रामुख्याने मागण्या आहेत। तसंच संच मान्यता आहे, BLOची कामं शिक्षकावर लादली जातात, ही देखील कामं आमच्या शासनाने प्रामुख्याने दूर करावीत, अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमचा महाआक्रोश मोर्चा आम्ही काढलेला आहे।